नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आपल्यासाठी तुरीच्या दाण्यांपासून मस्तशी आमटी. हा विदर्भातला एक प्रकार आहे. बिलकुल कमी खर्चात आणि घरात असलेल्या वस्तूपासून बनलेली भाजी आहे. हे बघा, मी घेतले 1 वाटी तुरीचे दाणे. मी शेंगा घेतले, त्याला असं सोलून घेतले. हे बघा, त्यातले मी दाणे घेतले. तर हे बघा, 1 वाटी दाणे, त्यासाठी बिलकुल छोटा असा कांदा, 1 छोटा टोमॅटो, 5 मोजून लसूण पाकळ्या, 5 हिरवी मिरची, थोडे जिरे मोहरी आणि हळद थोडीशी, थोडे चवीनुसार मीठ. तर चला पुढील कृतीकडे वळूया. आपण गॅस पेटून घेऊया. यात आपल्याला टाकायची ही दाणे थोडे भाजून घ्यायचे, म्हणजे या आमटीला पाणी सुटत नाही आणि चव फार छान लागते याची. याला हलके असे गरम करून घ्यायचे आपल्याला. आपले दाणे होईस्तोवर आपण पुढील कृतीकडे वळूया व दाणे आरामात शिजू देऊया. चला आपण कांदा टोमॅटो कापून घेऊया. तोपर्यंत आपले मंद आचेवर थोडे दाणे गरम होऊ द्यायचे, खूप शिजवायचे नाहीये. याप्रमाणे बारीक कांदा कापून घेऊया. ही माझ्या आजीची पद्धत आहे. याप्रमाणे माझी आजी कमी तेलाचा वापर करून भाजी बनवायची आणि तिच्या हातची भाजी फार अप्रतिम लागायची. हे बघा, आपला कांदा कापून झालाय. आपण टोमॅटो पण कापून घेऊया. याप्रमाणे टोमॅटो पण कापून घ्यायचे व लसूण आपण खलबत्त्यात ठेचून घेऊया. हे बघा, आपलं टोमॅटो कापून झालंय. चला आपण दाणे झाले का बघूया. हे बघा, आपले दाणे छान गरम झाले. याला आपल्याला मिक्सरच्या पॉट मधून काढून घ्यायचे. हे बघा, थोडे हलके असे गरम केले मी आणि फार छान चव लागते. आपण घेतलेल्या मिरच्या पण यात आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे. तर चला आपण मिक्सर मधून फिरवून घेऊया. यात थोडे घालावं लागेल पाणी. थोडे घेतले पाणी. तर चला आपण याला मिक्सर मधून फिरून घेऊया. हे बघा, जाडसर बारीक अशी मी पेस्ट तयार करून घेतली आहे. हे बघा, खूप बारीक पण नाही, खूप जाड पण नाही. तर चला पुढील कृतीकडे वळूया. घेतलाय खलबत्ता, त्यात टाकूया लसूण पाकळ्या. याला जाडसर असं ठेचूनच घेऊया, खूप बारीक पण नको. हे बघा, आपला लसूण छान ठेचून झालाय. हे बघा, चला पुढील कृतीकडे. हे बघा, आपले तेल छान तापले. त्यात टाकूया आपले जिरे मोहरी. यात टाकायचा आपल्याला कांदा. व आपण टाकून घेऊया ठेचलेला लसूण. माझ्या सर्व भाज्यात मसाले नसतातच. सहसा मी मसाला फार कमी वापरते. कालच्या माझ्या व्हिडिओत मी पुलावचा व्हिडिओ, भाताचा व्हिडिओ टाकला, पण त्यात मसाला हा प्रकार टाकला नाही आहे. जर माझ्याकडून काही चुका होत असल्यास तुम्ही नक्कीच मला कॉमेंटद्वारे सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा, शेअर पण करा, सबस्क्राईब करा. बघा, आपल्याला छान लाल का होईस्तोवर आपल्याला कांदा व लसूण परतून घ्यायचा आहे. हे बघा, आपला लसूण छान लालसर होत आलाय, कांदा लसूण. यात आपण किंचित असं लाल तिखट टाकूया, थोडे बिलकुल.
यात टाकायची आपल्याला हळद. त्याला छान परतून घ्यायचे. यात टाकायचं आपण घेतलेले टोमॅटो चिरून घेतलेले. छान परतून घेऊया. बघा छान परतून झाले. यात टाकूया आपण बारीक केलेलं वाटण. याला छान परतून घ्यायचे. यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ. यात टाकायचे आपल्याला थोडे पाणी. आता मी मिक्सरचं पॉट ठेवून घेणार. आपल्या आमटीला 1 ते 1.5 वाटी पाणी लागणार आहे. तुम्हाला खूप पातळ लागत असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता. त्याला छान परतून घ्यायचं. ही आमटी भाकरी सोबत ज्वारीच्या खूप छान लागते. ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी सोबत. चला यावर ठेवूया आपण झाकण. 6 ते 7 मिनिटं होऊ देऊया. बघा आपले 7 ते 8 मिनिटं झाले आहे. छान अशी आपली आमटी तयार झाली आहे उकडून. बघा मस्त आमटी आपली शिजून तयार झाली आहे. यावर पेरूया आपण थोडी कोथिंबीर. गॅस बंद करून देऊया. बघा मस्त अशी आमटी तयार झाली आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.